यो गायज व्हॉट्सअप. माझं नाव निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगार के ब्लॉग्स. आणि त्या सिरीजमध्ये मी माझी डेली लाईफ दाखवतो, मी काय करतो. म्हणजे सगळं मी, जर तुम्ही माझे पहिले 8 ब्लॉग बघितले असतील तर हा 9वा ब्लॉग आहे. ॲक्च्युली एक दिवस स्किप झालेला आहे, फक्त एक दिवस स्किप झालेला आहे, कारण की काल माझ्याबरोबर खूप एक डेंजरस इन्सिडेंट झालेला आहे की तुम्हाला मी दाखवतो. ॲक्च्युली काल मी, म्हणजे बोलतात ना, ऑन द वर्ज ऑफ डेथ होतो. की जर तुम्हाला कधी दाताचं दुखणं आलं असेल लाईफमध्ये तर तुम्हाला माहिती आहे हे कसं असतं. थांबा, आता याची फ्रंट साईड कोणती आणि बॅक साईड कोणती ती बघावी लागेल. हां बरोबर, हे बघा. तर मला आहेत 2 विजडम टूथ, 2 अक्कलदाढ आहेत मला. इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर इथली जी आहे ती म्हणजे अशी फुल वाकडी अशी, आणि ती गम्समध्ये आणि माझ्या पुढच्या दातावर घुसलेली आहे पूर्ण. तर काल म्हणजे ती दुखायची अधूनमधून, एवढी नाही दुखायची, पण काल अचानक जेव्हा मी उठलो त्याच्यानंतर अशी दुखायला लागली, म्हणजे इथून इथपर्यंत सगळं आऊट. म्हणजे मला सुचतच नव्हतं माझं, म्हणजे मी काय बोलतो आहे, काय करतो आहे. डॉक्टरकडे गेलो, संध्याकाळी गेलो डॉक्टरकडे, कारण की जोपर्यंत उठलेलो तोपर्यंत डॉक्टर पण घरी निघून गेलेले. काय पेन किलर्स घेतली, 3-4 पेन किलर्स घेतली, झोपलो. मग संध्याकाळी गेलो डॉक्टरकडे. मग डॉक्टरने सांगितलं की बाळा तुझे तर लागली आहेत, आता तुम्हाला करावी लागेल सर्जरी दाताची, कारण की तो फुल असा वाकडा आहे आणि तो आतमध्ये घुसलेला आहे, तर ते कट करून तो दात काढावा लागेल. तर आता मेडिसिन्स दिले ज्याच्याने गमची स्वेलिंग कमी होईल आणि बाकी सगळं म्हणजे नॉर्मल होईल, पेन वगैरे जाईल. मग त्याच्यानंतर सर्जरी करणार. माझे तर लागलेत. आत्ताच 25चा झालो आहे 2 दिवसापूर्वी, आणि आत्ताच विकेट गिरणी सुरू झालेली आहे. बघा लाईफ किती डेंजरस आहे. कर्मा फुल सर्कल. 1-2 दिवस चांगले काय गेले, लगेच मी तेच बोललो. एवढं असं का वाटतं की मी एवढा खुश आहे लाईफमध्ये, एवढा खुश आहे, बघितलं लगेच गेम वाजला आहे. आता जेवण वगैरे झालं आहे, औषध वगैरे घेतलेत. आता काय करू तर शकत नाही जोपर्यंत सर्जरी होत नाही. सर्जरी म्हणजे लगेच तर नाही होणार, अजून आहेत. आता आज कसं, मी काल एक्सरे काढला आणि आज मला परत डॉक्टरकडे जायचं तो एक्सरे दाखवायला. एक्सरे दाखवणार, मग डॉक्टर एक्झॅक्टली सांगणार की कधी करायचं, काय करायचं. आता तरी 5 दिवसाची मला काय बोलतात ना ते ट्रीटमेंट दिलेली आहे मेडिसिनची. तर ते 5 दिवस घ्यायचे आहेत मेडिसिन. एक पेनकिलर आहे आणि एक गमची स्वेलिंग कम करण्यासाठी एक मेडिसिन आहे. तर आता बघू अजून काय होतं. आता तर मी काय करत होतो, आता मी उठलो, जेवण वगैरे केलं आणि मी यूट्यूब बघत होतो, थोडे व्हिडिओज बघत होतो, टाईमपास करत होतो. खूप दिवस झाले मी काही रील पण पोस्ट नाही केली, कारण की कॉन्टेंट बघा, बड्डेच्या दिवशी तर मला काही करताच नाही आलं. मी विचार केला त्या दिवशी एखादी रील बनवायची, पण खूप जण होते आणि सगळे आपल्या याच्यामध्ये बिझी होते. मग रात्री पण बाहेर गेलेलो, आणि दुसऱ्या दिवशी तर मी व्लॉग टाकलेला डाऊनवरचा, तेव्हा पण मी काही रील पोस्ट नाही केली. तर अक्षरशः 1 वीकच्या वरती झाला आहे. मी ना शॉर्ट्स टाकले ना रील टाकले. व्लॉग्स तर 1 दिवसाचा गॅप झालेला आहे. बापरे, बघू आता काय आज तर काहीच इंटरेस्टिंग नाही करण्यासारखं, कारण की मला परत संध्याकाळी डॉक्टरकडे जायचं आहे. तर आणि मला बोलताना पण खूप त्रास होतो आहे, पण तरी हा मी व्लॉग टाकतो, कारण की मला ही सिरीजमध्येच तोडायची नाही आहे. तर तुम्हाला मी दाखवता आलं असतं तर मी तुम्हाला तो दात दाखवला असता. त्याच्यात खड्डा आहे पूर्ण, लास्टवाला दात आहे, आणि त्याच्यामध्ये डॉक्टरनी ते कापूस गोल करून त्याच्यात ते काय असतं, क्लोव ऑइल बोलतात त्याला, क्लोव ऑइल, ते फुल टाकून ते असं फुल भरून टाकलेलं आहे की ज्याच्याने त्याच्यात काही जाऊन अडके ना आणि ते दुखे ना, बस तेवढंच आहे. तो बोलला की हे टेम्पररी सोल्युशन आहे, जर तुम्ही हे ऑपरेट नाही केलं तर मग विकेट आहे तुमची. मी पण बोललो ठीक आहे, तुम्ही एवढं घाबरवत आहे मला, तर करून घेतो मी ऑपरेशन, असं काय मोठी गोष्ट नाही आहे. पण ठीक आहे, कारण की लाईफमध्ये टचवूड माझी आजपर्यंत कधीच सर्जरी झालेली नाही आहे, तर आत्ता फर्स्ट टाईम आहे. तर म्हणून मला टेन्शन तर आलं आहे खूप जास्त, पण मला लोक खूप सांत्वना देत आहेत की काहीच नाही होत. बापरे, खूप टेन्शन आलं. तर काय केलं पाहिजे बघतो मी, जरा सांगतो मी पुढे काय करतो. आता मी थोडं काही व्हिडिओज वगैरे बघेल, थोडं फ्रेंड्सबरोबर गॉसिप वगैरे करेल, टाईमपास करेल. मग त्याच्यानंतर बघू काय आहे प्लॅन नंतरचा. तोपर्यंत तुम्ही हा टाईमलॅप्स बघा.
बाहेरचे क्लाउड्स बघा गाईज, काय दिसत आहेत. वाव, एक नंबर. बापरे. आता म्हणजे तुम्हाला दिसतंय मी झोपेतून उठलो आहे, कारण की जे पेन किलर्स मी घेतो आहे ते खूप डेंजरस स्ट्रॉंग आहेत. दातासाठी ऑफकोर्स स्ट्रॉंग पेन किलर्स असतात. तर आता जस्ट उठलो आहे आणि आता आंघोळ करणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडे जाणार आहे एक्सरे दाखवायला. एक्सरे दाखवणार आणि मग त्याच्यानंतर मग जास्त काही नाही. मग एक्सरे दाखवणार, मग डॉक्टर सांगेल की कधी सर्जरी वगैरे सुरू करायची. तेवढंच, अजून तर काय असं नाही आहे. बघू, लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. रेडी पण झालो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे, खाल्लं वगैरे आणि आता चाललो आहे डेंटिस्टकडे रिपोर्ट्स दाखवायला. बघू आता, लेट्स सी काय बोलतात ते, कधीपर्यंत सर्जरी करणार आहेत सगळं मी सांगत राहील, टेन्शन नाही. आता जस्ट डॉक्टरकडे जाऊन परत घरी आलेलो आहे. तर डॉक्टरनी तर सांगितलं की तुमचा तर गेम वाजला आहे, म्हणजे बोलताना पण दुखतं. पण डॉक्टर बोलले आहेत की जो माझा लास्टवाला दात आहे इथलावाला, तर तो असा आहे, असा आडवा, आणि तो डायरेक्ट माझ्या नर्व्सला कनेक्टेड आहे. तर मग डॉक्टर बोलले आहेत की जर तो आपण ऑपरेट करून काढण्याचा म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करण्याचं ट्राय केलं तर तो नसेच्या एवढा जवळ आहे की तो काही पण प्रॉब्लेम देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तो काढल्यानंतरची हिलिंग प्रोसेस खूप मोठी असेल डॉक्टरने सांगितलं मला. तर त्याच्या जो पुढचा जाते तर त्याला रूट कॅनल करून ती गॅप फिल करू शकतो आपण, असं पण एक सेकंड ऑप्शन दिलेलं आहे मला. तर आता बघूया. आता मी त्यांना बोललो आहे की मी आज तर मी एकटा गेलेलो, तर पण त्यांना बोललो आहे की मी पप्पांबरोबर येतो, मग तुम्ही सांगा की काय ते. सेकंड ओपिनियन पण घ्यावा लागेलच, कारण की थोडी मोठीच प्रोसिजर दिसते ही. बट ठीक आहे, लेट्स सी आता पुढे काय करू शकतो आपण. आणि दात दुखतो त्याच्यामध्ये एक नवीन ग्रुप तयार झाला आहे आमच्या बिल्डिंगचा, गणेश चतुर्थी म्हणून. तर त्याची पण आता थोड्या वेळामध्ये मीटिंग आहे. त्या लोकांनी सांगितलं आहे, मेसेज केला आहे की सगळं डेकोरेशन वगैरे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण सगळे भेटूया वगैरे. तर आता ती पण एक प्रॉब्लेम नाही म्हणजे त्यात जावं तर लागेलच. असा दात घेऊन बोलता पण येत नाही व्यवस्थित, शब्द स्पष्ट निघत नाही माझे. पण ठीक आहे, आता काय करू शकतो. मी हा ब्लॉग आजचा इतकाच ठेवतो कारण की मला बोलताना खूप त्रास होतो. बट इट्स ओके, एवढा ब्लॉग चालू केला आहे मी, सिरीज चालू केली आहे तर करावं तर लागेलच गाईज. आता काय बोलू शकतो आपण. आता ठीक आहे, मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया उद्या. उद्याचा दिवस कसा असणार आहे काय माहिती, कारण की आता लाईफमध्ये 25 वर्ष झालो आणि अजून पण बेरोजगार फिरतो. बट ठीक आहे, लेट्स सी व्हॉट हॅपन्स टुमॉरो. समथिंग ग्रेट अँड समथिंग नाईस विल कम. आणि मी हेच मनापासून प्रार्थना करतो की जे पण लोक माझे ब्लॉग्स बघतात आणि जे नाही पण बघत, त्यांच्या पण लाईफमध्ये 2025 खूप चांगला जाऊ जेवढा बाकी आहे, आणि पुढचं आयुष्य पण चांगलं जाऊ. थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.